कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीला इंडिया आघाडी म्हणूनच आम्ही सामोरं जाणार अशा प्रकारची भूमिका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी घेतलेली होती। पण दुसरीकडे आता आपण पाहतो की आप नंतर शरद पवार राष्ट्रवादी देखील इंडिया आघाडीसोबत म्हणजेच आपण पाहतो की सतेज पाटील यांच्या सोबत जायला विचार करते। त्यांना त्यांनी अल्टिमेटम दिले कारण आपण पाहतो की सतेज पाटील आमची भूमिका मान्य करून घेत नाहीत, आमच्याशी व्यवस्थित चर्चा सुरू नाही अशा प्रकारचा सूर त्यांचा आहे। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील आणि राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की आत्ता पत्रकार बैठक घेतलीत, भूमिका टोकदार आणि धारदार आहे की काही केल्या आम्हाला जर व्यवस्थित जागा मिळाली नाही तर तिसऱ्या आघाडीचा पर्याय उपलब्ध आहे, नेमकं काय म्हणायचं? नेमकं म्हणजे आपल्याला जे सन्मानानं ज्या तिकीट आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करून त्यांनी आम्हाला तिकीट द्यावं, नाही दिलं तर आम्हाला पर्याय नाही आहे आमच्या स्वतःचं अस्तित्व ठेवण्यासाठी। शरद पवारांचा पक्ष आहे हा काय आलतू फालतू लोकांचा पक्ष नाही आहे, शरद पवारांचा पक्ष आहे। त्यासाठी तेवढ्या ताकदीनं आमची कार्यकर्ते प्रचंड, आम्ही काल मुलाखती घेतल्या तर त्या कार्यकर्त्यांचं तेच म्हणणं आहे, पवारसाहेबांचा पक्ष आहे, आम्ही पवारसाहेबांसाठी लागतो आहे। एकनिष्ठ कार्यकर्ते आमच्याकडे आहेत, पैसेवाले नाही आहेत, खरं एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत। त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही आपण लढायचं, आघाडीमध्ये आपल्याला काही योग्य तो सन्मान नाही मिळाला तर आपण सगळी लढूया आणि त्यासाठी आम्ही आज अल्टिमेट दिला आहे त्यांना, आम्हाला तुम्ही बोलवा, फायनल करा, नाहीतर आम्ही उद्यापासून कधी तिसऱ्या आघाडीचा विचार करणार। तिसऱ्या आघाडीचं मला सांगा, ज्या पद्धतीनं डायलॉग सुरू होता, तुम्ही सुद्धा त्या डायलॉगमध्ये होता, व्यवस्थित डायलॉग होत नाही अशा प्रकारचा आरोप तुमचा? माझा पूर्णपणे त्यांनी जो निर्णय घेतला किंवा डायलॉग केला ते बोलून कोणाला नाही, स्वतःच ते डायलॉग करतात। त्यामुळे आम्ही दिलेलं 15 दिवसापूर्वीची या बैठकीमधले जे मागणी केलेलं आहे त्याचा कुठेही शहानिशा न घेता परस्पर केलेला आहे। त्यामुळं आम्ही नाराज आहे आणि उद्यापासून मी मुद्दाम सांगतो, पूर्वीपासून सांगतो आहे की तो माणूस आपल्याला सहकार्य करत नाही, आपण त्या पद्धतीनं तिसरी आघाडी सुरू करूया, मागूया, लोकांपर्यंत जाऊया। काल त्या बाबतीत चर्चा झाली, सगळेच कार्यकर्ते म्हणले आम्हाला नुसतं बोलवत आहे, आम्हाला काय तिथं नुसतं इलेक्शनला राबवत आहे, बाकीच्या आम्ही 10 वर्षे निवडणुकीसाठी आम्ही आमच्या भागामध्ये इतर ठिकाणी कार्यकर्त्यांना घेऊन फिरतो आहे, पण जर संधी मिळणार नाही तर मग तिसरी आघाडी करा, आम्हाला लढायला संधी द्या, काय वाटेल ते उद्या त्या सगळ्यांच्या कार्यकर्ते भूमिका आहे। कोल्हापूर कसं तर तुम्ही म्हणतीला तसं अशी टॅगलाईन सतेज पाटलांची, आणि सतेज पाटलांच्यावर तुम्ही आरोप करताय ते सामावून घेत नाहीत। नाही, सध्या परिस्थितीच तशी आहे ना, समोरच्यांचं काय ऐकूनच घ्यायचं नाही आणि आम्ही म्हणाल ते तसं, हे असं आता त्यांनी धोरण जर धरलं असेल तर आपण तेच म्हणायला पाहिजे। कारण आम्ही आता गेले 10-15 दिवस त्यांच्याशी संपर्कात आहे, आमच्याकडून आमचे प्रस्ताव गेलेले आहेत, पण समोरूनच असं उत्तर येतं की आम्ही म्हणाल तसं, तर मग आता त्यांच्या टॅगलाईनला तो क्रॉस चेक झाला ना हा, की आता बॉडी लँग्वेज तर तीच सांगते त्यांची की आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करून घेऊ। थोडक्यात तुमच्या सगळ्यांची भूमिका हीच आहे की सतेज पाटील त्यांना पाहिजे तसंच याच्यामध्ये सामोरे जात आहेत, पण तुल्यबळ उमेदवार नाहीत, ताकदीचे उमेदवार नाहीत अशा प्रकारची भूमिका त्यांच्याकडून असू शकते। नाही, तुल्य उमेदवारांची क्षमता ही ठरवण्याची क्रायटेरिया कुणी कुणाला ठरवले? प्रत्येक पक्ष इतकी वर्ष सक्षमपणे काम करतोय म्हणजे त्या पक्षाकडं निश्चितपणे चांगले कार्यकर्ते आहेत म्हणून तो पक्ष सक्षम आहे। आणि त्यामुळं दुसऱ्या पक्षाला कमी लेखणं किंवा दुसऱ्या पक्षाचे उमेदवार कमी आहेत म्हणणं योग्य नाही आणि निश्चितपणे ते तसं करू नये। ज्या त्या पक्षाला ज्याचे त्याचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार द्यावा एवढीच अपेक्षा आहे। आणि त्याच पद्धतीनं आमच्या राज्य नेतृत्वानं जिल्ह्याच्या नेतृत्वाला हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार दिले होते निवडणुकीसंदर्भातनं, आणि त्यामुळं आमचे जे इथले स्थानिक नेते आहेत, जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष ह्यांनी हे जे सुचवतात उमेदवार त्याला खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी म्हणून त्यांनी मान्यता देणं गरजेचं होतं। आणि त्या पद्धतीनं त्यांनी अजूनही 1 दिवसाचा वेळ आहे, त्यामध्ये तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा आहे आमची। थोडक्यात आपण पाहतो की इंडिया गठबंधन जे एकत्र होतं त्याला खो घालण्याचा प्रयत्न आपण केला असं म्हणू शकतात, आता तुम्ही पण करताय असं पण ते म्हणू शकतात। हे बघा, इंडिया आघाडीचे प्रमुख आज आम्ही सगळ्यांनी मिळून सतेज उर्फ बंटी डी पाटील यांना मान्यता दिली होती। आता प्रमुखाचं काम असते सर्वांना बरोबर घेऊन जाणं, आपण सुद्धा सगळे प्रयत्न केले आणि मग शेवटी काहीच जमत नाही आणि मग कुणाला तरी पाठवून द्यायचं आणि त्यांच्यावर चर्चा करा म्हणायचं। बरं ठीक आहे, त्यांच्यावर चर्चा केली की ते उठून जाताना असं म्हणत होते की तुम्ही आता बंटी साहेबांच्यावर चर्चा करा, म्हणजे याचा अर्थ त्यांना कुठलेही अधिकार नव्हते, सगळे अधिकार हे सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्याकडं आहेत। आणि इंडिया आघाडी मोडायचं पाप
हे त्यांचं असेल एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार कोण ठरवायचा हा अधिकार आम्हाला आहे. तो कुठल्याही दुसऱ्या पक्षाला अधिकार असायचा काय संबंध नाही. आम्ही दिल तो उमेदवार असला पाहिजे. आणि जर पैसा हाच जर सर्वश्रेष्ठ जर या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार असेल तर या पुढं महापालिकेचं काय होईल? कार्यकर्त्यांनी जायचंच नाही का? आज त्यांच्या पक्षातले सुद्धा कार्यकर्ते रडत आहेत साहेब. आज जे काय कोल्हापूरचं चित्र आहे, एक पक्ष म्हणतोय 25 लाख मी ठेवा, 25 लाख आम्ही ठेवतो. एक पक्ष म्हणतोय 51 लाख 50 लाख घेऊनच या आणि तरच उमेदवारी मागा. मग कार्यकर्त्यांनी खळ लावायचे आणि पोस्टर लावायचे एवढीच परत काम करायचं का त्यांनी? म्हणून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा फक्त कार्यकर्त्यांना तिकीट देईल. भले त्याकडे पैसा असू दे नसू दे, परंतु स्वाभिमानाची लढाई काय असते आणि कोल्हापूरमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. आणि बऱ्याच जणांनी हे बघितलेलं आहे. ज्यांच्या सूर्य मावळणार नाही अशी अवस्था असताना त्यांचे सूर्य मावळलेले आहेत. आणि मग भल्या भल्यांना कोल्हापूर हे स्वाभिमानानं झोपवणार आहे. त्यामुळं या निवडणुकीचे निकाल हे चमत्कारिक असतील एवढंच मी सांगतो. धन्यवाद. आपल्या सगळ्यांची भूमिका किंवा आपल्या सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर असं स्पष्ट लक्षात येते की महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झालेली आहे. आप नंतर आता राष्ट्रवादी शरद पवार बाहेर पडते हे स्पष्ट आहे. स्पष्ट आहे. म्हणजे त्यांनी जर निर्णय घेतला तर बाहेर पडावं लागणार आहे. आज त्यांनी ते निर्णय घ्यायचा आहे, आम्ही नाही घ्यायचा, त्यांनी घ्यायचा. आपचा निर्णय त्यांनी घेतला, आज आम्ही आमचा अल्टिमेटली दिलेला आहे. तो त्यांनी निर्णय घेतला तर नाही तर आम्ही आघाडीबरोबर आहोत. आणखी क्रायटेरियाबद्दल तुम्ही बोलला, आर्थिक ज्याच्याकडे पैसे ते क्रायटेरिया धरतात. आमच्याकडे कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता आहे, प्रामाणिक कार्यकर्ता आहे, त्यांच्याकडे फक्त आर्थिक ज्याच्याकडे आहे ते त्यांचा कॅटेगरी धरला. दुसरीकडे भाजप आणि शिंदे सेनेसारखा भक्कम पक्ष आहे जो नगरपालिकेत चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. म्हणूनच म्हणतो ना, त्या तेवीसच त्यांना जर लक्षात येत असेल त्या अखेला लढो तर मग त्यांना त्याचं उत्तर मिळालं तर आमदारकीला तोच अनुभव आलेला आहे. तोच अनुभव तर इथे येणार आहे महापालिकेला. आपण पाहिलं की सतेज पाटलांनी जी टॅगलाईन केलेली आहे की कोल्हापूर कसं तर तुम्ही म्हणशीला तसं. खरं तर तशा प्रकारची भूमिका सतेज पाटलांच्या वागण्यात नाही अशा प्रकारचा आरोप शरद पवार राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पाहतो की इंडिया आघाडीत फूट पडलेली आहे. कारण आपण 4 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम ह्यांनी दिलेला आहे, पण तोपर्यंत हे सर्व प्रश्न मिटतील असं सध्या तरी दिसत नाही. कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, G24 तास, कोल्हापूर.